Good morning, friends. Myself, Vijay sir, from Mechanical Engineering Department. Now, today's lecture, we are as a third year mechanical engineering subject named as Power Engineering and Refrigeration System, in which we are studying only the axial flow compressor or axial compressor. Now, in last lecture, we are also study the positive displacement compressor, air compressor. Okay. Now, in which the positive displacement compressor, we have studied in last lecture the rotary types of compressor. Okay, in a rotary types of compressor, the type, what is the functioning, what is the construction and working about the rotary types of compressor, the types about the rotary compressor, as a which types of rotary compressor are studied in the last lecture. The uh, first one has a root blower type rotary compressor, vent type of rotary compressor, screw type of rotary compressor, and scroll type of rotary compressor. Okay, these are the four types, and rotary compressor are also studied in last lecture. Now, in this lecture, we are only study the first, only the study the axial compressor. ओके, तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं तुमचं पॉवर इंजिनिअरिंग रेफ्रिजरेशन सिस्टीममधलं थर्ड युनिट एअर कॉम्प्रेसर, तर ह्याच्यामधलं जे मागचं लेक्चर जे आपण घेतलं होतं तर ते रोटरी कॉम्प्रेसरबाबत घेतलं होतं, आहे की नाही. तर रोटरी कॉम्प्रेसर कसं कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे, त्याचं फंक्शनिंग काय आहे की नाही, ते कसं वर्कआउट करायचं काम करतं, आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आपण लास्ट लेक्चरला केला होता. त्याचबरोबर आपण काय बघितलं होतं, टाईप्स अबाउट द रोटरी कॉम्प्रेसर. रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप्स कोणकोणते आहेत हे आपण काय केलं होतं लास्ट लेक्चरला बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये 4 प्रकारचे रोटरी कॉम्प्रेसर जे आहेत त्याचे 4 टाईप्स आहेत. तर फर्स्ट वन याचं रूट ब्लोअर टाईप रोटरी कॉम्प्रेसर, व्हेन टाईप ऑफ रोटरी कॉम्प्रेसर, स्क्रू टाईप रोटरी कॉम्प्रेसर आणि स्क्रोल टाईप रोटरी कॉम्प्रेसर. तर अशा 4 प्रकारचे कॉम्प्रेसर जे आहेत तर ते काय केले ते आपण लास्ट लेक्चरला बघितले होते. हे आत्ताचं जे लेक्चर जे आहे तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर, आहे की नाही. हे ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर नेमकी कुठे यूज केलं जातं, आहे की नाही. त्याचं जर ॲप्लिकेशन जर द्यायचे जर झाले तर गॅस टर्बाईन असेल, आहे की नाही, गॅस पॉवर प्लॅन्ट असतील किंवा जेट इंजिन असेल, तर तिथं हे ॲक्शियल कॉम्प्रेसर जे आहे तर ते काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. मग हेच कॉम्प्रेसरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, नेमकी ते कसं वर्क करायचं काम करतं, तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करणार आहे आपण ह्या आजच्या लेक्चरला बघणार आहात. दिस इज युअर थर्ड युनिट लास्ट पॉईंट. हा काय आहे, हा जो ॲक्शियल कॉम्प्रेसर आहे ह्याच्यानंतर आपला तिसरा युनिट जो आहे तो काय होतो इथं संपतो आहे की नाही. हा काय आहे तुमचा शेवटचा टॉपिक आहे तुमच्या तिसऱ्या युनिटचा एअर कॉम्प्रेसरचा, आहे की नाही. याच्या अगोदर आपण सगळं युनिट जो आहे थेरॉटिकल पार्ट सगळा आपण घेतला आहे की नाही. तर हे जे ॲक्शियल कॉम्प्रेसर आहे तर त्याच्यामध्ये आपण आता बघू, आहे की नाही. ॲन ॲक्शियल कॉम्प्रेसर इज अ मशीन दॅट कॅन कंटिन्युअसली प्रेशराइज्ड गॅसेस. मग हे काय आहे ॲक्शियल कॉम्प्रेसर, ॲज अ मशीन आहे. ते काय करायचं काम करतं, कंटिन्युअसली प्रेशराइज गॅसेस काय करायचं काम करतं, कंटिन्युअसली प्रेशराईज करून काय करायचं काम करतं, पुढं पाठवायचं काम करत असतं. द एनर्जी लेवल ऑफ द फ्लूइड इन्क्रीज ॲज इट फ्लो थ्रू द कॉम्प्रेसर ड्यू टू ॲक्शन ऑफ द रोटर ब्लेड विच एक्सर्ट अ टॉर्क ऑफ द फ्लूइड. मग हे एक प्रकारचं काय आहे तर मशीन आहे, एक प्रकारचं एनर्जी लेवल ऑफ फ्लूइड इन्क्रीज, आहे की नाही. तुमच्या फ्लूइडची एनर्जी लेवल जर इन्क्रीज झाली, इट्स अ फ्लो थ्रू द कॉम्प्रेसर ड्यू टू ॲक्शन ऑफ द रोटर ब्लेड, आहे की नाही. मग त्याचं काय होतं आहे, तर त्याचा जो फ्लो जो आहे तो कॉम्प्रेसरला भेटतो आणि ड्यू टू द ॲक्शन ऑफ द रोटर ब्लेड, आणि त्यानुसार काय केलं जातं आहे तर तुमच्या रोटरचे ब्लेड जे आहे तर ते काय केले जातात, फिरवले जातात, विच एक्सर्ट अ टॉर्क ऑफ द फ्लूइड, आणि त्यानुसार काय भेटतं आहे तुमच्या फ्लूइडला टॉर्कही भेटतो आहे. अ स्टेशनरी ब्लेड स्लो द फ्लूइड कन्वर्टिंग द सर्कमफरन्शियल कंपोनंट ऑफ द फ्लो इंटू प्रेशर. मग हे जे स्टेशनरी ब्लेड जे आहे तर ते काय करायला, एक तर स्लो ऑफ फ्लूइड, तुमचं फ्लूइड जर स्लो असेल तर कन्वर्टिंग द सर्कमफरन्शियल कंपोनंट ऑफ द फ्लो इंटू प्रेशर, आहे की नाही. त्यानुसार काय करायचं काम करतं, ते प्रेशराईज करायचं काम करतं, आहे की नाही. द ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर
प्रोड्यूस अ कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉम्प्रेसर गॅस. मग याच्यामध्ये जो ॲक्च्युअल फ्लो जो आहे तो काय करायचं काम करतो, प्रोड्यूस द कॉम्प्रेस गॅस, आहे की नाही. तो काय करायचं काम करतो, प्रोड्यूस अ कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉम्प्रेस्ड गॅस. जे ॲक्च्युअल फ्लो जो आहे तुमच्या कॉम्प्रेसरचा तो काय करायचं काम करतो, तर कंटिन्युअसली फ्लो करायचं काम करतो. तुमचा कॉम्प्रेस्ड गॅसेसला गॅसेस जे आहे ते कॉम्प्रेस करून कंटिन्युअसली फ्लो त्याचं काय करायचं काम करतो, पुढं पाठवायचं काम करतो. अँड हॅव अ बेनिफिट ऑफ द हाय इफिशियन्सी अँड लार्ज मास फ्लो रेट. मग हे कसे आहेत, तर याची इफिशियन्सी जी आहे ती कशी आहे, हाय आहे, आणि मास फ्लो रेट आहे याचा, आहे की नाही, लार्ज मास फ्लो रेट आहे. पर्टिक्युलरली इन अ रिलेशन ऑफ देअर साईज अँड क्रॉस सेक्शन, आहे की नाही. पर्टिक्युलरली हे त्याच्या साईज अँड क्रॉस सेक्शनवर काय करतं, ते डिपेंड करत असतं, आहे की नाही. तुमच्या फ्लुइडची एनर्जी लेवल वाढले तर ते काय करायचं काम करतं, जास्त प्रमाणात जी एअर जी आहे ती काय करायचं काम करतं, कॉम्प्रेस करून पुढं पाठवायचं काम करतं. दे डू हॅव रिक्वायर्ड सेव्हरल ड्रॉप्स ऑफ एरोफॉइल टू अचीव द लार्ज प्रेशर राईज, मेकिंग देम कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह रिलेटिव्ह टू द अदर डिझाईन. एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर. तर याच्यामध्ये अजून एखादं डिझाईन आहे, तर ते कोणतं आहे, तर सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरचं आहे. पण ते सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर काय आहेत, ते एक प्रकारचे नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे की नाही. रोटरी स्टडी फ्लो कॉम्प्रेसर आहे. ते कसे आहेत, ते एक प्रकारचे रोटरी आहेत पण स्टडी फ्लो कॉम्प्रेसर आहे की नाही. ते त्याचे कशामध्ये मोडतात, तर नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसरमध्ये ते मोडतात, आहे की नाही. ॲक्च्युअल कॉम्प्रेसर आर इंटग्रल टू द डिझाईन ऑफ लार्ज गॅस टर्बाईन सच ॲज अ जेट इंजिन. मग हे कुठे यूज केलं जातं, ॲक्च्युअल कॉम्प्रेसर आर इंटेग्रल ऑफ द डिझाईन लार्ज गॅस टर्बाईन. तुम्हाला मी काय सांगितलं त्याचे ॲप्लिकेशन, तर गॅस टर्बाईन असेल, गॅस पॉवर प्लॅन्ट असेल, किंवा जेट इंजिन असेल, तर तिथं काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर जे आहे हे मोस्ट ऑफली काय केले जातात, ते यूज केले जातात, आहे की नाही, वापरले जातात. पण लार्ज गॅस टर्बाईन सच एज जेट इंजिन, हाय स्पीड शिप इंजिन अँड स्मॉल स्केल पॉवर स्टेशन. अजून हे कुठे यूज केले जातात, 3 ॲप्लिकेशन तर मी तुम्हाला सांगितले. कोणकोणते ॲप्लिकेशन सांगितले तुमच्या एअर फ्लो कॉम्प्रेसरचे. फर्स्ट वन ॲज गॅस टर्बाईनमध्ये हे यूज केलं जातं ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर. त्याच्यानंतर गॅस पॉवर प्लॅन्टमध्ये सुद्धा यूज केलं जातं हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर. त्याचबरोबर जेट इंजिन जे आहे तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याचबरोबर हाय स्पीड शिप इंजिन, तुमचे हाय स्पीड शिप इंजिन जे आहे तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर यूज केलं जातं. त्याच्याबरोबर स्मॉल स्केल पॉवर स्टेशन जे आहे, स्मॉल स्केल पॉवर स्टेशन, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे जे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. दे आर ऑल्सो यूज इन अ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन सच ॲज द लार्ज व्हॅल्यूम एअर सेपरेशन प्लॅन्ट. अजून हे कुठे यूज केलं जातं, तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये सच ॲज अ लार्ज व्हॅल्यूम ऑफ एअर सेपरेशन प्लॅन्ट, आहे की नाही. एअर सेपरेशन आपल्याला करायची असेल, आहे की नाही, एखाद्या प्लॅनची, लार्ज व्हॅल्यूमच्या प्लॅनची, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर यूज केलं जातं. त्याचबरोबर ब्लास्ट फर्नेस एअर, आहे की नाही, ब्लास्टिंग फर्नेस एअरमध्ये सुद्धा काय केलं जातं, हे यूज केलं जातं. फ्लूइड कॅटॅलिटिक क्रॅकिंग एअर अँड प्रिपेअर डिहायड्रोजनेशन, आहे की नाही. एवढ्या ठिकाणी काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर जे आहे तर ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. ड्यू टू हाय परफॉर्मन्स, हाय रिलेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. मग याचं परफॉर्मन्स जर बघायचं झालं तर हे कसं आहे, तर हाय परफॉर्मन्स आहेत, हाय रिलेबिलिटी आहे, आणि फ्लेक्झिबिलिटी याची कशी आहे, फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन ड्युरिंग द फ्लाईट एनव्हेलोप. तर हे कसे आहेत, तर फ्लेक्झिबल ऑपरेशन आहे याचं, आहे की नाही. ते आर ऑल्सो यूज इन अ एरोस्पेस इंजिन. आणि हे मोस्ट ऑफली कुठे यूज केलं जातं, ते एरोस्पेस इंजिन जे आहे, म्हणजे विमानाचे जे इंजिन आहेत, तर तिथं काय केलं जातं, हे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर मोस्ट ऑफली यूज केलं जातं, आहे का नाही. त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याची रिलायबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटीसुद्धा चांगली आहे. तर त्याच्यामुळे हे जे ॲक्च्युअल फ्लो कॉम्प्रेसर जे आहे ते मोस्ट ऑफली एरोस्पेस इंजिन जे आहे तर तिथं काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात, आहे की नाही. तर ॲप्लिकेशन जर सांगायचं झालं, आहे की नाही, तर मग ते किती प्रेशर रेशो नुसार प्रेशर रेशो द्यायचं काम करतात, किंवा इफिशियन्सी किती द्यायचं काम करतात. तर एक प्रकारचा चार्ट जो आहे तो मी काय केला तुम्हाला समोरच्या पी पी टीमध्ये दाखवलेला आहे, की जेणेकरून जे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन जे आहे
आहे की नाही. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये जे ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसरचे यूज केले जातात ते त्याचा टाईप कोणता असतो, तर सबसॉनिक टाईपचे ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर असतात. त्याचा प्रेशर रेशो जो आहे तर तो किती असतो, 1.05 to 1.2 बारपर्यंत पर स्टेजेस रेशो असेल. कशाचा, तर तुमच्या प्रेशरचा, आहे की नाही. प्रेशर रेशो जो आहे तो 1.05 to 1.2 एवढा काय आहे, तर प्रेशर रेशो असतो तुमच्या सबसॉनिक टाईप ऑफ ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचा. इंडस्ट्रीमध्ये यूज केला जाणारा जो सबसॉनिक ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर आहे त्याचा प्रेशर रेशो किती असतो, 1.05 to 1.2 एवढा बार प्रेशरचं ते काय करतो, त्याचा प्रेशर रेशो असतो. आणि त्याची इफिशियन्सी जी आहे तर तो किती प्रमाणात इफिशियन्सी देतो, तर 88% to 92% इफिशियन्सी तो काय करायचं काम करतो, द्यायचं काम करतो. मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्येच काय सांगितलं, तर ॲडव्हान्टेजेस सांगितले, त्याचे फायदे सांगितले की तो किती प्रमाणात इफिशियन्सी द्यायचं काम करतो, आहे की नाही. तर त्याची तो कसा आहे, हाय इफिशियन्सी त्याची आहे, त्याच्यामुळे ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याचबरोबर एरोस्पेस इंजिन जे आहे तर तिथं कोणता टाईपचा ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर यूज केला जातो, तर ट्रान्सॉनिक ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर जो आहे तर तो काय केला जातो तिथं एरोस्पेसमध्ये काय केला जातो, यूज केला जातो. त्याची प्रेशर रेशो जो आहे तो 1.15 to 1.6 एवढा काय आहे, प्रेशर रेशो आहे. आणि त्याची इफिशियन्सी जी आहे ती किती आहे, 80% to 85% एवढी काय आहे, तर त्याची इफिशियन्सी आहे. जी एरोस्पेस इंजिनमध्ये ट्रान्सॉनिक ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर काय केलं जातं, यूज केला जातो. त्याचे प्रेशर रेशो जो आहे तो 1.15 to 1.6 एवढा प्रेशर रेशो आहे. आणि त्याची इफिशियन्सी जी आहे तर ती किती आहे, 80% to 85% काय आहे त्याची इफिशियन्सी आहे. त्याच्यानंतर रिसर्चमध्ये आहे का नाही, एखाद्या गोष्टीचा रिसर्च करायचा असेल तर त्या रिसर्च सेंटरमध्ये कोणता टाईपचा कॉम्प्रेसर यूज केला जातो, ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर. तर सुपरसॉनिक टाईप्स ऑफ ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जो आहे तर तो काय केला जातो तिथं यूज केला जातो. त्याची जी त्याचा जो प्रेशर रेशो जो आहे तो किती आहे, 1.8 to 2.2 एवढा काय आहे त्याचा प्रेशर रेशो आहे. आणि त्याची इफिशियन्सी जी आहे तर त्याची इफिशियन्सी किती आहे, तर 75% to 85% एवढी काय आहे त्याची इफिशियन्सी आहे तुमच्या सुपरसॉनिक ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरची इफिशियन्सी आहे की नाही. तर अशा प्रकारचा हा काय आहे, तर एक प्रकारचा प्रेशर इफिशियन्सी टाईप ऑफ फ्लो आणि ॲप्लिकेशननुसार काय केलं आहे, मी तुम्हाला हा चार्ट आपल्या पी पी टीमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेसर ऑफ जेट इंजिन, जे की ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जे आहे तर त्याचं जेट इंजिनमध्ये ह्या अशा प्रकारचं कॉम्प्रेसर जो आहे तो काय केला जातो, यूज केला जातो. तुम्ही बघितलं असेल विमानाच्या दोन्ही साईडला काय केलेलं असतं, अशा प्रकारचा जेट टाईप ऑफ एअर कॉम्प्रेसर जो आहे तो काय केलेला असतो, बसवलेला असतो. तुम्ही विमान बघितलं असेल आहे की नाही, एरोप्लेन बघितलं आहे ना, तर त्या विमानाच्या दोन्ही साईडला हे ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जे आहे तर ते काय केलेलं असतात, बसवलेलं असतं. अशा प्रकारचं त्याचं डिझायनिंग असतं आहे की नाही. तर त्याच्यामध्ये त्याचं वर्किंग जर सांगायचं झालं, ॲज अ फ्लुइड एंटर अँड लिव्ह टू द ॲक्शियल डायरेक्शन आहे की नाही. फ्लुइड काय करायचं काम करतं, एंटर करून त्याच्या लिव्हमध्ये ॲक्शियल डायरेक्शननुसार काय करायचं काम करतं, फिरायचं काम करतं. द सेंट्रिफ्युगल कॉम्पोनंट ऑफ द एनर्जी इक्वेशन डज नॉट कम इन टू प्ले हिअर. द कॉम्प्रेशन इज फुल्ली बेस्ड ऑन द डिफ्युजिंग ॲक्शन ऑफ द पॅसेजेस. मग हे जे कॉम्प्रेशन जे आहे तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचं तर ते काय करायचं काम करतं, तर एक प्रकारे डिफ्युजन करायचं काम करतं तुमच्या त्या पॅसेजचं आहे की नाही. पहिले तर काय असतं, त्याचं एअर जिथून इनटेक केली जाते तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरमधून. जे मुव्हिंग ब्लेड असतात तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचे आहे की नाही, जे मुव्हिंग ब्लेड असतात तर ते काय करायचं काम करतं, एअर ट्रॅप करायचं काम करतं. इनटेक एअर जी आहे ती ट्रॅप करून तिला कॉम्प्रेस करून काय करायचं काम करतं, पुढं पाठवायचं काम करतं. पण तिचा जो जे फिक्स ब्लेड जे असतात तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचे फिक्स ब्लेड आणि मुव्हिंग ब्लेड असतात. तर मुव्हिंग ब्लेड जे आहे तर ते काय करायचं काम करतात, फिरायचं काम करतात बाय युझिंग द फ्लुइड आहे की नाही. फ्लुइड थ्रू ते फिरवायचं काम केलेलं असतं. आणि जे एअर जी आहे ती लार्ज एरियामधून काय केली जाते, एंटर करून ती ट्रॅप केली जाते. आणि त्या मुव्हिंग ब्लेड आणि फिक्स ब्लेडमधून त्याची मुव्हिंग ब्लेड आणि फिक्स ब्लेडची जी केसिंग जी आहे तुमच्या
ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरची, तर त्याच्यामधून ती काय केली जाते, ट्रॅम्प करून ती स्मॉल एरिया ऑफ द केसिंग आहे की नाही, केसिंगच्या स्मॉल एरियामध्ये ती काय केली जाते, कॉम्प्रेस करून ती काय केली जाते, कॉम्प्रेस एअर पुढं पाठवली जाते आहे की नाही. अशा प्रकारचं याचं काय आहे तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचं वर्किंग आहे की नाही. Diffusing action of the passage. The diffusing action of the starter convert absolute kinetic head of the fluid into rise in pressure. जसं की मी तुम्हाला सांगितलं, डिफ्युजिंग ॲक्शन ऑफ द स्टार्टर कन्वर्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे ब्लेड्स आहेत, मुव्हिंग ब्लेड आणि फिक्स ब्लेड, जे केसिंगमध्ये जे मुव्हिंग ब्लेड आहेत आणि फिक्स ब्लेड आहे आणि रोटर आहे, त्या रोटरला काय केलेलं आहे, तर मुव्हिंग ब्लेड काय केलेले आहे, फिक्स केलेले आहे. ते जी केसिंग आहे त्या केसिंगला काय केलेलं आहे, तर एक प्रकारचे फिक्स ब्लेड जे आहे तर ते काय केलेले आहे, अटॅच केलेले आहे. आणि त्याचा जो एरिया जो आहे तो स्टार्टिंगला जो फ्रंट साईडनी लार्ज एरिया आहे आणि बॅक साईडला काय आहे, स्मॉल एरिया आहे की नाही. मग ती काय केली जाते, एअर जी आहे ती इनटेक करून लार्ज स्पॅसेसमधून, तुमच्या केसिंगच्या लार्ज स्पॅसेसमधून ती ट्रॅप करून तो हायली काय केली जाते, कॉम्प्रेस करून पुढं पाठवली जाते. द रिलेटिव्हली कायनेटिक हेड ऑफ द एनर्जी इक्वल इन द स्टीम दॅट एक्झिस्ट ओनली बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द रोटर. मग ते कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये तयार होते. द डिफ्युजिंग ॲक्शन ऑफ द स्टार्टर कन्वर्ट ॲब्सोल्यूट कायनेटिक हेड ऑफ द फ्लुइड इन टू राईज इन प्रेशर आहे की. जसं जसं फ्लुइडचं प्रेशर वाढेल तसं तसं तुमचे जे मुव्हिंग ब्लेड्स आहेत तर ते काय करायचं काम करतात, फिरायचं काम करतात तुमच्या केसिंगमध्ये. द रिलेटिव्हली कायनेटिक हेड ऑफ द एनर्जी इक्वल इन टर्म ऑफ द एक्झिस्ट ओनली बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द रोटर. त्यानुसार तुमचा रोटर जो आहे तो काय करतो, रोटेट करायचं काम करत असतो आहे की नाही. हे बघा इथं तुमचं वर्किंग दाखवलेलं आहे, व्हेलॉसिटी, प्रेशर अँड ॲक्च्युअल फ्लो आहे की नाही. तर त्याच्यामध्ये जो रोटर जो आहे, डिफ्युजर आणि रोटर तुम्हाला दिसतो आहे बघा आहे की नाही. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक प्रकारचं ते ब्लेड जे आहेत, मुव्हिंग ब्लेड आणि फिक्स ब्लेड, तर त्याच्यामध्ये जी एअर जी आहे ती ट्रॅप करून लार्ज एरिया टू स्मॉल एरियामध्ये काय केली जाते, लार्ज एरियामधून एअर काय केली जाते, सक करून ती स्मॉल एरियामध्ये काय केली जाते, पाठवली जाते आणि ती कॉम्प्रेस करून पुढं पाठवली जाते. तर अशा प्रकारे काय होतं आहे, तर तुमचं जे जो ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जो आहे तो वर्किंग करत असतो आहे की नाही. द रोटर रिड्यूस द रिलेटिव्ह कायनेटिक हेड ऑफ द फ्लुइड अँड ॲड टू द ॲब्सोल्यूट कायनेटिक हेड ऑफ द फ्लुइड. 10 मिनटं. The rotor reduces the relatively kinetic head of the fluid and add to the absolute kinetic head of the fluid. The impact of the rotor on the fluid particles increase the velocity absolute of the, thereby reducing the relatively velocity between the fluid and the rotor. जसं जसं काय होतं आहे तुमचं फ्लुइड काय होतं आहे, जे फ्लुइड त्याच्यामध्ये पास होतं आहे तर त्यावेळेस त्याची काय जी ॲब्सोल्यूट कायनेटिक एनर्जी जी आहे ती काय होते, वाढल्या जाते. आणि त्याची वाढल्यानंतर ते रिलेटिव्हली व्हेलोसिटी जी आहे बिटवीन द फ्लुइड अँड द रोटर तीही वाढते आहे की. त्यानुसार तो काय होतो, तुमचा जो एअर कॉम्प्रेसर जो आहे आपला ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जो आहे तो काय करतो, जास्त प्रमाणात एअर जी आहे ती ट्रॅप करून हायली कॉम्प्रेस करून ती काय करायचं काम करतो, कंटिन्युअसली फ्लो तिचा पुढे पाठवायचं काम करतो. डिझायनिंग ऑफ द रोटर passes with the diffusing capacity can produce the pressure rises in addition to the normal functioning. The produces the greater pressure rises per stage. The constitute a starter and rotor together. मग याच्यामध्ये जे डिझायनिंग ऑफ द रोटर पॅसेज आहे की नाही, की जसं काही डिझाईन केलेला असतो तुमचा रोटर आणि त्याचा पॅसेज, तर तो कसा असतो, डिफ्युजिंग कॅपॅसिटी कॅन प्रोड्यूस द प्रेशर राईज आहे की नाही. त्याची तो काय केलेला असतो, डिफ्युजिंग केलेला असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की फ्रंट पार्ट कसा आहे तुमच्या केसिंगचा लार्ज आहे आणि बॅक साईडचं पार्ट कसं आहे तर स्मॉल आहे. तर ते काय एक प्रकारचं डिफ्युजिंग केलेलं असतं तुमच्या रोटरचं साईजनुसार आहे की नाही, रोटरच्या पॅसेजची साईजनुसार. कॅपेबिलिटी कॅन प्रोड्यूस द प्रेशर रायझेस, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जी आहे ती प्रोड्यूस होण्यासाठी कशाची, तुमच्या एअरचं प्रेशर जे आहे ते काय झालं पाहिजे तिथं राईज होण्यासाठी. अँड ॲडिशन टू नॉर्मल फंक्शनिंग आहे की नाही, ॲडिशन टू इट्स नॉर्मल फंक्शनिंग द प्रोड्यूस ग्रेटर प्रेशर रायझेस पर स्टेज आहे की नाही. त्याच्यामुळे काय होतं आहे, जी केसिंग जी आहे तुमची तर त्या केसिंगचं तसं डिझायनिंग केलेलं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं आहे तर ग्रेटर प्रेशर रायझेस होतं आहे त्याच्यामध्ये आहे की नाही.
स्टेज कॉन्स्टिट्यूट अ स्टार्टर अँड रोटर टुगेदर. तर त्याच्यामध्ये जे वर्किंग जे आहे तुमचं ॲक्शन फ्लो एअर कॉम्प्रेसरचं ते अशा प्रकारे होत असतं बघा, आहे की नाही. तर ती एअर जी आहे ती काय केली जाते, ट्रॅप करून काय केली जाते पुढं तुमच्या पुढं काय केली जाते, पाठवली जाते, आहे की नाही. कॉम्प्रेस एअर जी आहे तर ती पुढं पाठवली जाते, आहे की नाही. डिस्क्रिप्शन जर सांगायचं झालं तुमच्या ॲक्शन फ्लो एअर कॉम्प्रेसरचं तर काय सांगते, अ शाफ्ट ड्राईव्ह सेंट्रल ड्रम. मग शाफ्ट जो आहे तो काय करतो, ड्राईव्ह करायचं काम करतो तुमच्या सेंट्रल ड्रमनुसार, आणि रिटेन बाय बिअरिंग विच हॅज अ नंबर ऑफ ॲन्युलर एअरफॉईल रॉज अटॅच्ड युजली इन अ पेअर, वन रोटेटिंग अँड वन स्टेशनरी अटॅच टू द स्टेशनरी ट्युब्युलर केसिंग. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे ॲक्शियल फ्लो कॉम्प्रेसर जो आहे तर त्याच्यामध्ये जो रोटर जो आहे तर ते रोटर त्या शाफ्ट थ्रू काय केला जातो, त्या ड्रम जो रोटर जो आहे तो शाफ्ट थ्रू काय केला जातो, फिरवला जातो. पण तो ड्रम जो आहे तर त्याच्यावर काय आहे, जो फिरतोय तुमचा रोटर शाफ्ट थ्रू, तर त्याच्यावर काय केलेले मुव्हिंग ब्लेड जे आहे तर ते काय केलेले बसवलेले आहे. आणि तुमच्या केसिंग जी आहे तर त्याला काय केलेले फिक्स ब्लेड काय केलेले तर बसवलेले आहेत, आहे की नाही. मग त्याच्यामुळे काय करतोय तो रॉज अटॅच टू युजली इन अ पेअर, वन रोटेटिंग अँड वन स्टेशनरी, आहे की नाही. जे ब्लेड जे आहेत तर काही रोटेटिंग आहेत, काही स्टेशनरी आहेत. रोटरवर जे बसवलेले जे ब्लेड आहेत ते कसे आहेत, रोटेटिंग आहेत. आणि केसिंगमध्ये बसवलेले जे ब्लेड आहेत तर ते कसे आहेत, तर स्टेशनरी आहेत. आणि त्याच्यामुळे काय करायचं काम करतं, ते एक प्रकारचं द पेअर ऑफ रोटेटिंग अँड स्टेशनरी एअरोफॉईल इज कॉल्ड ॲज द स्टेज. त्यालाच आपण काय म्हणतो, तो स्टेज म्हणतो. और रोटेटिंग एअरोफॉईल ऑल्सो नोन ॲज अ ब्लेड और रोटर ॲक्सलरेट द फ्लूइड, आहे का नाही. आणि हे जे रोटर जे आहे हे कशाने रोटेट होतं, तर बाय ॲक्सलरेटिंग द फ्लूइडचं प्रेशर इन्क्रीज झाल्यावर ते रोटर जे आहे तर ते काय होतं आहे, ॲक्सलरेट होतं आहे, रोटेट होतं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, ते लार्ज स्पेस जो आहे तुमच्या केसिंगचा फ्रंट साईडचा, तर त्याच्यातून एअर जी आहे ती काय केली जाते, त्या मुव्हिंग आणि स्टेशनरी ब्लेडमध्ये काय केली जाते, ट्रॅप केली जाते. आणि ट्रॅप करून ती स्मॉल एरिया ऑफ द केसिंग, आहे की नाही, तिकडं काय केली जाते, कॉम्प्रेस करून एअर जी आहे ती काय केली जाते, पुढं पास केली जाते. तर अशा प्रकारे तुमचा जो ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसर जो आहे तो काय करायचं काम करतो, वर्किंग करायचं काम करत असतो. A non-linear model is developed by the predict of the transient response of the compression system subsequence in the perturbation for the steady operation condition. मग हे कसं आहे, तर एक प्रकारचं नॉन लिनियर मॉडेल ऑफ डेव्हलपिंग द प्रिडिक्ट ऑफ द ट्रान्झिस्ट रिस्पॉन्स. हे कसं आहे, नॉन लिनियर मॉडेल आहे की नाही. एक प्रकारचं स्टेडी ऑपरेशन कंडिशनला हे काय करायचं काम करतं, वर्किंग करायचं काम करतं. इट इज फाउंड फॉर द सिस्टीम इन्व्हेस्टिगेटेड देअर इज अ इम्पॉर्टंट अँड नॉन डायमेन्शनल पॅरामीटर on which this response depends whether the parameter is below the critical value determine which a model of compressor instability, rotating stall and surge will be encountered at the steel line. एक प्रकारची हे काय दिलेली आहे, त्याची परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे. जसं की मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सांगितलं तुमच्या ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचं, तर ते हे कसे आहेत, ते एक प्रकारचे स्टडी फ्लो कॉम्प्रेसर आहेत की जेणेकरून त्याच्यामधून काय केलं जातं, तर हे जे ॲप्लिकेशन जे आहे ॲक्शियल फ्लो एअर कॉम्प्रेसरचे, तर हे कुठं जास्त यूज केले जातात, तर गॅस टर्बाईन असेल, गॅस पॉवर प्लॅन्ट असेल किंवा जेट इंजिन असेल, तर हे काय केलं जातं इथं मोस्ट ऑफली यूज केले जातात. तर ते कसे आहेत, तर एक प्रकारे रोटर अँड केसिंग ऑफ स्टार्टर, आहे का नाही. एक प्रकारचे रोटर, केसिंग आणि स्टार्टर याचं कॉम्बिनेशन करून ते काय केलेले बनवलेले आहेत, आहे का नाही. तर अशा प्रकारे हे काय करायचं काम करतं, वर्किंग करायचं काम करत असतं. आय होप सो की तुम्हाला हे आजचं जे लेक्चर जे आहे आपलं हे समजलं असेल. ओके, ठीक आहे, थँक्यू. आपलं जे थर्ड युनिट जे आहे ते इथं काय झालेलं आहे, तर संपलेलं आहे. आपण पुढच्या लेक्चरला जे आहे तर आपला फोर्थ युनिट जो आहे, कोणता आहे फोर्थ युनिट आपला, तर कोणता आहे फोर्थ युनिट आपला, तर गॅस टर्बाईन अँड जेट प्रोपल्शन. गॅस टर्बाईन आणि जेट प्रोपल्शन हा जो फोर्थ युनिट आहे तर तो काय करणार आहोत आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके, आत्तापुरतं थांबू आपण. ओके, ठीक आहे, थँक्यू.